तर मित्रांनो आम्ही आलो जंगलात. हमें तो बचे देवे नहीं, हमें का जाके देवे नहीं. मारबो उस शैतान राजा के मारबो. हाय मित्रांनो, नमस्कार. पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या नवीन ब्लॉग मध्ये. आणि आज आम्ही चाललोय फोटोशूट करायला, कारण सिम्मीचे लावणी लुक वरती फोटोशूट करायचे. तर सिम्मी रेडी होते, मी तुम्हाला दाखवतो. मोठ्या ताईने पण आळाची पानं दिलेत, तर त्याची आता आम्ही आळू वडी बनवणार. तुम्ही बघू शकता कसे मस्त मोठमोठाले पानं आहेत. ही बघा सिम्मी आहे, ती मेकअप करते. हॅलो, काय करताय? तर आज आम्ही जाणार आहे रील शूट करायला. मला जरा गेटअप करायचं आणि काय गेटअप आहे मी तुम्हाला नंतर सांगेन. थोडं लावणी गेटअप आहे आणि कशाला सांगितलं नाही, आपण त्यांना दाखवू ना गेटअप झाल्यानंतर. तर तिचा थोडा लावणीचा गेटअप आहे आणि त्यावरती थोडे फोटोशूट पण करायचे तिचे, कारण पाठवायचे शो साठी. आणि थोडे आम्ही तिथे रील्स वगैरे पण शूट करतो. आता काय करतो, फटाफट आम्ही रेडी होतो आणि भेटतो तुम्हाला. तर मित्रांनो फायनली आम्ही रेडी झालोय. आणि एक ताई येते बकऱ्याला पाला घालते, आजारी येते, छोटी आहे ती पण काम करते घरात. आणि सिम्मीचा लुक कसा आहे मी तुम्हाला दाखवतो. तर बघा सिम्मी फायनली रेडी होऊन निघलेली आहे. तुम्ही बघू शकता सिम्मीचा गेटअप लावणीचा, आणि कशी मस्त दिसते. आणि हे सगळे छोटे छोटे पोरं बघतायत. कशी दिसते मी? कोण आहे मी सांग बरं. ओळखलं. तर मित्रांनो कशी दिसते तुम्ही कमेंट्स मध्ये नक्की सांगा. ती नाही, आमची जोडी. अच्छा, आमची जोडी. मी कशी दिसते कमेंट मध्ये नक्की सांगा. भूतासारखी. आणि मित्रांनो आमचा जो शूटर आहे योगेश भाई, तो बघा काय करतोय. सिक्स पॅक दिसतात रे. चल हा, तर चला मित्रांनो, पहिला आम्हाला फोटोशूट करायचे जे लावणीच्या गेटअप वरती तिला शो साठी पाठवायचे. त्यासाठी तर आम्ही ते लोकेशन कुठे आहे ते तुम्हाला दाखवतो. भाईची बॉडी तर बघा, 1.5 पासळे आहे. चल स्टील बॉडी. आणि आमच्या मंदिराच्या इथला व्ह्यू बघा किती भारी दिसतोय मित्रांनो. आता आम्ही चाललोय कुंड्यावर. कुंडल्यावर आणि आमचे छोटे छोटे पोर आहे ते पण म्हणताय की आम्हाला यायचंय. आणि कसं बोलू आता ते म्हणताय, कारण आम्ही ना गाडीवर जातोय आणि तुम्हाला फोटोशूट केल्यानंतर असं एक लोकेशन दाखवू ना, वॉटरफॉल आमच्या गावाची, ते 5 मिनिटावरती आहे. मग तिकडं आमच्या बरोबर हे सगळं जण येणार. तर चला आता काय करू, फटाफट फोटोशूट करू आणि निघू. आणि मून येतो पण, तिचा लाडका आहे, ती जिथे जाईल तिकडे तो पण निघतो लगेच. मित्रांनो आम्ही निघालोय नो पंगा घेऊन, तुम्ही बघू शकता. आता बघा आमचा लोकेशन बघा. तर फायनली आम्ही लोकेशन पोहोचलोय भावनो. आणि हा बघा लुक दोघांचा कसा वाटतो, कसा लुक वाटतो कमेंट मध्ये नक्कीच सांगा. हे बघ आरसा बिरसा घेऊन चल फटाफट घुंगरू बांधून घे. आणि याच्यानंतर हा डोंगर दिसत असेल तर त्या डोंगरामध्ये मस्त एक धबधबा आहे मित्रांनो, आमच्या गावाकडचा, घराच्या इथून बस 5 मिनिटावरती. तर त्या लोकेशनवर पण आम्ही जाणार आहे शूट करायला. तर व्हिडिओ असाच बघत राहा. घुंगरूला ते देव मानतात. जड आहेत का? हो मग, एका पायात 2 किलो म्हणजे 4 किलोची घुंगरू आहे. बापरे, एवढं वजन घेऊन नाचावं लागतं जी लावणी करते श्रीतीला. मित्रांनो सेम ना चंद्रमुखी सारखा ऍक्ट करते. तिची लावणी आहे ना? नाही, तिचा डान्स, चंद्रमुखीचा डान्स सेमी क्लासिकल. तर त्यामध्ये तिचा ऍक्ट पण म्हणजे आहे, रेडी आहे. तो एक ना एक दिवस तिचा डान्सचा व्हिडिओ तुम्हाला दाखवू. म्हणजे कसं आहे, पूर्ण चंद्रमुखी सारखं ती ऍक्ट करते. कॅरेक्टर मध्ये घुसते तशी मी, जसा आता केला बघ भूतावाली. आणि चंद्रमुखीचा डान्स करून झाल्यानंतर मी एवढी घाबरते की काय सांगू तुम्हाला. ती कशी आहे, ती घाबरी पण आहे आणि ती स्वतःच डान्स करून ऍक्ट करून घाबरते. आणि लास्टला मग तिची टाय फीस शैतान राजा के मारबो. कसा हसवतो गडे डाकू. एकच करीत बेस करीत का. तर चला मित्रांनो फटाफट फोटो शूट करू आणि भेटू धबधब्यावर. बाबा कशी दिसते मी? भारी दिसते. मग ध्यान का नाही. रेडी? 1 2
ती रुक आबिले तसेच थांब. कंबर दिसत नाहीये. कंबर काय तसा आहे, पोट मोहरा आलाय काय कमर दाखव. मला तर मस्त एकदम चांगला चंद्रमुखीचा कर ना. चंद्रमुखीचा चंद्रमुखी दाखव ना एकदा. काय आहे? चंद्रमुखी लावणी नाही. हा ते कर. हमें तो बचे देवे नहीं, हाँ? हमें का जाते देवे नहीं. मारबो उस शैतान राजा के मारबो. हा घे ना. आमच्या इथं भूता येत आहे एरियात असे घुंगूर वाजले का रात्री याचे डायरेक्ट मान दाबी घाबरती हूँ आणि ऐसा घाबरवारे और गाबरवारे एरिया आहे ना आपला. तू का आता चल. तर फायनली मित्रांनो आमचं इथलं शूट झालेलं आहे आणि इथले व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील इंस्टाग्रामच्या पेज वरती आणि फोटोज वगैरे सगळे बघायला भेटतील. एवढा टाइम लावतो ना माणूस स्वतःचा फोटो काढायला, काय सांगू तुम्हाला. तर चला मित्रांनो आता भेटू डायरेक्ट धबधब्यावर. चल बघ हे बघ अजून थांबलेत आमच्यासाठी. बघ गाय कशी बघते सिम्मीला. आता गेली तू हा हिंडाय जातो आम्ही हिंडायला. तर कसे गाय धावत होती, हिला मारला असता गायीनं. हा आणि आता तुम्हाला मुरकटाय दाखव. तू कवडी झोमता द्या. मुरकटा म्हणजे मच्छरा पक्क झोमता आणि ही लाल जसं कपडे घाला तसे मच्छराने फोडून लाल होणार आहे बघा आता. तर चला मित्रांनो आमच्या इथला रस्ता आणि जंगल दाखवतो आणि नॅचरल धबधबा आहे भाई. घराच्या बाजूलाच आहे. मला एकटा सोडून जाऊ नका. हा एकटा नाही. चला कशी आहे आमची हिरोईन. बासल राहणार. लवकरच आपण पण एक सॉन्ग शूट करू भाई. भेटू तुम्हाला पण ते नशिबात असेल तेव्हाच शूट करू. कारण आपल्याला गरीब सारख्या माणसाला कोण सॉन्ग ऑफर करणार. त्यापेक्षा आपण याच आपल्या जिंदगीत एन्जॉय करू. तर मित्रांनो आम्ही आलो जंगलात आणि पक्का मच्छरी आहे. याचे मच्छरी झोमला आहे. खूप झोमलाय मच्छर मला खूप मच्छर झोमले. हे बघ धबधब्याचा पाणी. तर मित्रांनो तुम्ही धबधबा बघितला असेल एकदम अय्या बच्चा देखो. हे देख डाकू माझ्या व्हिडिओ देखून शिकलाय. बेव आहे. मला भेव येत आहे. तर मला बेव येतो. मला भेव येतो. माझा नवरा तुला मारील. माझा नवरा तुला मारील. मित्रांनो रस्ता बघा आमचा कसा काम आहे. सटकला तर सटकला. पण व्ह्यू जर चांगला बघायचा असेल तर ऐसा खतरो का सामना करना पडता है. तर मित्रांनो तुम्ही रस्ता बघू शकता. इकडे पाणी असतो दरवर्षी पण आता पाणी नाही. त्याच्यामुळे चालायला जरा बरं वाटतं. नाहीतर पूर्ण चपला आपल्या फरकून पडलोच तो आपुई. फरकून पडलोच तो आपुई. तरी माझी चप्पल फरकत आहे. कसा आहे खतरनाक. तर मित्रांनो फायनली आम्ही धबधब्यावर पोहोचलोय आणि तिथला व्ह्यू दाखवतोय तुम्हाला. हे आमच्या इथला धबधबा मित्रांनो. इथे मस्त आम्ही आंघोळ करतो. व्ह्यू बघू शकता पूर्ण डोंगराच्या मध्येच आहे. आणि मित्रांनो ह्यो जो रस्ता आहे तिथून आमच्या ज्या वाडीतल्या लेडीज आहेत त्या पूर्ण डोक्यावरती असे चूल पेटवायला ज्याच्यावर आपण अन्न शिजवतो भात वरण डाळ सगळं त्या आग पेटवण्यासाठी या जंगलातल्या अशा रस्त्याने डोक्यावरती मोठमोठाले भारे घेऊन येतात. तर किती हाड आहे तुम्ही बघू शकता. आणि रस्ते पण हे बघा. तर बघू शकता मित्रांनो. सिम्मी हे बघ इकडं घसरणारे पूर्ण रस्ते आणि इथला व्ह्यू बघा. आता व्ह्यू बघू शकता आणि नजारा बघा मित्रांनो. किती खतरनाक आहे. तर मित्रांनो आम्ही किती उंचीवरती आलोय तुम्हाला दाखवतोय. इथून तुम्ही अंदाज लावू शकता
किती खोल दरी असेल. सिमी कसं वाटते तुला? मग खूप चांगला वाट रहा है इधर. और मी इकडे आलेली एकदा, मला आठवण आहे. हा आलेली ना. या दगडावरती सिमी उभी पण होती, आम्ही पहिले आलो लग्नाच्या आधी. तर इथून तुम्ही बघू शकता हे पूर्ण लोकेशन आणि ही पूर्ण मुंबई साईड दिसते मित्रांनो. तर मित्रांनो आम्हाला खूप ताण लागलेली आहे आणि नॅचरल पाणी आहे हे ओढ्याचा, हे इकडे पूर्ण. तर आम्ही तुम्हाला दाखवतोय. आम्ही हेच पाणी पावसाळी आज जंगलामध्ये आलो काय कामासाठी, तर हे जंगलातलंच पाणी पितो. आम्ही तुम्हाला दाखवतो. तर मित्रांनो आमच्या इकडे जे ते पाणी असतं ना हे पूर्ण नॅचरल असतं आणि ते पाणी प्यायचं कसं ते तुम्हाला दाखवतो. कांद्याचं जे पाणी ना म्हणजे वेलीचं, तर त्याच्याने डोमा करायचा. आणि डोमा कसा करतात, या ह्याचा आणि ह्याचा असा वाकवायचा. ह्यो झाला आमचा डोमा. काय डोमा. तर या बघा याच्यात जरा पण कचरा नसेल, तुम्ही बघू शकता जरा पण कचरा नाही. हा मित्रांनो हे आमच्या गावाकडचं नॅचरल पाणी, एक नंबर पाणी. याच्या समोर बिस्लरी पण फेल आहे बाय. बिस्लरी जरा धंदा केला ना बिस्लरीचा, हे पाणी नेऊन पैसा बचत. आता इथं आम्ही थोडा फोटोशूट करतो आणि 1-2 व्हिडिओ तर नाही होऊ शकत कारण जागा चांगली नाही, घसरंडी आहे, त्याच्यामुळे डान्सचे व्हिडिओ नाही होऊ शकत. तर चला सिम्मीचे फोटो आम्ही इथे शूट करतो. छोटा भाई आहे तो आपल्याला मदत करते. यामध्ये सिम्मीचा आरसा आहे. आसरा आहे. काय आसरा? आसरा बघू. आसरा कसा आहे तुझ्या? आसरा. अरे आरसा यो तेच आसरा. बाकी येऊया बाई शूटर. या बाकी कसं वाटतंय तुला हा व्ह्यू? मी एक नंबर वाटतंय मला इकडे, पण मच्छर खूप काटताय, काय बोलू. हा आणि हा बघा आमचा छोटू असा मस्त झेंडा लहरार आहे मन्या भाई. आणि इथला व्ह्यू बघा मित्रांनो. वाव, हा पूर्ण व्ह्यू बघू शकता तुम्ही. हा दे. तर मित्रांनो मी पण आता घुंगूर सोडते कारण इथलं जेवढं शूट होतं फोटोशूट आणि व्हिडिओज वगैरे नाही काढले कारण चिकट आहे. तुम्ही पण असा डोंगरावर गेला तर व्हिडिओ नका काढू, फोटोशूट करू शकता कारण व्हिडिओ शूट करताना हालचाल होते आणि तुम्ही पडू पण शकता. तर मस्तपैकी आता आमचा शूट झाला. योगेश भाई आपला तिरंगा लहरार आहे मस्त. फायनली धबधब्याच्या इथलं आमचं शूट कंप्लीट झाला आणि आम्ही चाललो होतो नेक्स्ट लोकेशनवरती सॉन्ग शूट करायला. तर मित्रांनो मी पुढे आलोय, आता त्यांना घाबरवू. बघाच तुम्ही. तुमची प्लॅनिंग होती ना. शिट यार कसं घाबरवते हे. नवीन गाणं शूटिंग करतो. सागाचा पान काय खडाड ना. काटी काटी कोसबा खायला जाय. तर मित्रांनो फायनली आमचा व्हिडिओ शूट करून पण झालेला आहे. आता व्हिडिओ आपण इकडेच एंड करूया. आणि यांचा किती टेक देतात हा पोरा. शेंबूड नाकातून येतं, शेंबूड निघतो का काय निघत. काय करू नथ लावलं. तर चला मित्रांनो माझे भाऊ खूप त्रास मच्छर झोंबलं. तुम्ही बघू शकता मच्छर झोंबले मच्छर. पण आम्हाला काय नावात कारण आम्ही रानातली माणसं. कारण हिने फुलं हाताचा घातला आहे इसलिए काहीच नाही. सगळे व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील आमच्या इंस्टाग्राम पेजला. तर असंच आपल्याला प्रेम देत राहा आणि जो पण नवीन असेल मला जास्त प्रेम द्या. मला जास्त प्रेम द्या. खोपडी तोड साले का. मेसेज करता रातभर काम धंदे आले ना जाते. चला आता हा व्हिडिओ आपण इकडेच एंड करूया. भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. टाटा बाय बाय.